ओके मिस्टर नेक्स्ट लाईव्ह. यस. मिस्टर पटकन. माझ्या प्रिय वाघांनो, तुमचा होत चाललेला आज अशा एक लोकेशन मित्रांनो, जे की लोकेट आहे आपल्या कर्जतमध्ये. आणि मी तुम्हाला संपूर्ण लोकेशन दाखवेन आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर तुम्ही दर्शनासाठी जर कुठेही जायचं झालं तर तुम्ही 5 मंदिरात जाता, पण आपल्या इथे जे मंदिर आहे ना मित्रांनो, एकच जागेमध्ये 5 मंदिर आहेत, ज्याला बोललं जातं पंचायतन मंदिर. मी तुम्हाला ते सुद्धा दाखवेन. असं मी टोटल आज आपल्या या ब्लॉगमध्ये दाखवेन मित्रांनो. तर चला मित्रांनो, आता दीपेश आलेला आहे, अजून एक सुहान येणार आहे. तर सुहान आला की आम्ही तिघं ह्या ठिकाणाहून डायरेक्टली निघू आणि आपण जाऊ डायरेक्ट आपलं जे लोकेशन आहे तिथे. तर मी जाता आता एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला जेवढेही मंदिर आहेत तेवढी मी तुम्हाला दाखवेन आपल्या या ब्लॉगमध्ये. तर चला मित्रांनो, डायरेक्ट आपण थेट जे लोकेशन आहे एक 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 मी तुम्हाला स्टेप वाईज दाखवत नेतो. तर चल दीपेश, तो येईल तेव्हा येईल, आपण निघू. कार चल गाडी. आईच्या गावात चल. भावांनो, पिल्लू पण आलेला आहे, तर आता काही विषय नाहीये. मी, सुहान आणि दीपेश आम्ही आता तिघही या ठिकाणाहून निघतोय आणि डायरेक्ट मित्रांनो जाऊ. आणि आपल्याला जाता जाता जे जे मंदिर आणि जे जे तुम्हाला मी जसं की ब्लॉग मध्ये बोललोय ते संपूर्ण आता दाखवेनच. तर चला डायरेक्टली निघू थेट. भावांनो, भावांच्या बहिणींनो, आता तिघही निघालो, गाडीवरती आहेत. काय गाडी व्हिडिओ बघू नको बाबा, गाडी चालव. आता आम्ही तिघही निघालेलो आणि जाऊ आता मित्रांनो थेट. आणि मी दाखवेन तुम्हाला ज्या ठिकाणी आपण चाललोय तिथे पोहोचल्यानंतर. कारण की विषय असा आहे की मी गाडी चालवताना जर बोललो तर पिलू लगेच कॅमेरामध्ये बघतो, म्हणून मग दाखवत नाहीये. डायरेक्ट तिकडे गेल्यावरती दाखवतो. आता इथून निघलेलो आहोत, बघू शकता. भाव आपला फुल ऑन फायर. दीपेश पण मिनी ब्लॉग बनवतो, जो की खूप मोठा युट्यूबर आहे मित्रांनो. आता आपण आलेलो आहोत पंपावरती. आपल्याकडं पेट्रोलची कमी होती, तर पिल्लू बोलतो की खूप आहे. आता आलेलो बस बस बस. लागली ट्रॅफिक, मग काय विषय नाही, बोलू आता ट्रॅफिक लागले तर जाऊ चालत चालत. तर दोघे येतात गाडीवरती आणि मी चाललो चालत चालत, कारण की पूर्ण ट्रॅफिक आहे. आणि आपल्या इथे हाच विषय असतो की 4 फाट्यावर जर तुम्ही आले ना तर इथे ट्रॅफिक ही लागतेच, कारण की कर्जत हा पूर्ण ग्रीन झोनमध्ये येतो. आणि मुंबईची जेवढी पब्लिक आहे ना ती कर्जतमध्ये फिरायला येते म्हणजे येतेच. तर आता आपण जाऊ चालत चालत. आपले भाऊ गेले पुढं, मी जातो आता चालत चालत. ते हा आहे आपल्या 4 फाट्याचा रोड. आणि इथे जर याल तर राणे कॉर्नर या, नाही तर घरंदाज मी जसला या. भावांनो, आपण आलो पंचरत्न मंदिरामध्ये आणि बघू शकता एवढा खतरनाक व्ह्यू दिसतोय ना भावांनो, एकदम जालिम भावांनो, एकदम जालिम. पूर्ण ढग वगैरे भरून आले. पावसाचा म्हणजे माहोल झालेलाच आहे, पण आपण पाऊस पडायच्या आधी जाऊ आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि त्यानंतर भावांनो बाहेर येऊ. बघू शकता मित्रांनो, वरचा तुम्हाला पूर्ण माहोल दिसेल की पूर्ण पाऊस पडायचा आता संकेत तर दिसतोय भावांनो. आम्ही आता जाऊ आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेऊ आणि दर्शन घेऊन मग बाहेर आलो ना मित्रांनो की मग आपण पुढचं फिक्स करू की कुठं जायचं आहे की नाही आहे. पण आत्ता तर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत, तर जाऊ आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ. तर आपले भाव तोपर्यंत फोटोशूट करतात, त्यांचा फोटोशूट झाला की आपण जाऊ थेट आतमध्ये. आतमध्ये गेल्यावर दर्शन घेऊ आणि मित्रांनो मग पुढचं बघू. भावांनो, हा बघू शकता तुम्ही पूर्ण पंचायतन मंदिर आहे, तिथे आपण पोहोचलेलो आहोत. पंचायतन मध्येच जे प्रथम जे लागतं ते आहे साईबाबा मंदिर. त्यानंतर मित्रांनो जे आहे ते मयुरेश्वर मंदिर. त्यानंतर आहे संकटमोचन हनुमान मंदिर. त्यानंतरून जे आहे ते नडालेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला आहे मित्रांनो, म्हणजे असे बघा 1 2 3 4 आणि हा 5वा, असे टोटल मित्रांनो या ठिकाणी 5 मंदिर आहेत. आणि मित्रांनो पंचरत्न मंदिरांमधलं हे पहिलं मंदिर आहे, जे की साईबाबांचं मंदिर आहे. लहान मुलं सगळे वाजवतात ना. त्यानंतर मित्रांनो जे सेकंड नंबरला आहे ते मयुरेश्वर गणेश मंदिर आहे.
त्यानंतर मित्रांनो 3 नंबरला जे मंदिर आहे ते संकट मोचन हनुमानजींचं मंदिर आहे. चार नंबरला जे मित्रांनो मंदिर आहे ते नारळेश्वर महादेव मंदिर आहे. मित्रांनो शेवटला जे मंदिर आहे ते भवानी माता मंदिर आहे. आणि भावांनो आता आपण या ठिकाणून एक्झिटला म्हणजे बाहेर जाण्यासाठी हा मार्ग आहे. आणि बघू शकता त्या ठिकाणी सुद्धा कशी कलाकृती केलेली आहे. त्यांचा फोटोशूट चालू आहे. सबस्क्राईब करायला कुठून आहात तुम्ही? अजून एक ब्लॉगर आहे. शीज आल्सो ब्लॉगर. हे पण ब्लॉगर आहे. मिस्टर निक्स लाइव डॉट. ओके मिस्टर निक्स लाइव. यस. मिस्टर निक्स पटकन. तू गोपोलीची आहे का? तेच ओळखीची दिसतेस. खोपोलीमध्ये आपली जाम मुलं घे भावांनो. तर मला काय विषय नाही. मेकअप केलं तर म्हणून मला समजून ना आली. थोडी थोडी ओळखीची वाटली ना. मी विदाउट मेकअप बघितले ना. तर भावांनो हा मंदिर आहे. आणि तुम्ही याल ना इथं पूर्ण शांती असते. तर भावांनो कधीतरी कर्जतमध्ये याल ना तर नक्कीच या ठिकाणी येऊन जा. नक्कीच भावांनो इथं व्ह्यू बघ कसला कदर वाटतं. जसं की मी तुम्हाला लाजू नको. तर भावांनो मी जसं तुम्हाला बोललेलो की पंचायत मंदिरामध्ये जाऊ. तर तुम्हाला मी आपल्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे की जो नडालमध्ये पंचायतर मंदिर तो सुद्धा दाखवलेला. त्या ठिकाणी कोणकोणते देवस्थान आहेत ते तुम्हाला सर्व दाखवले आपल्या या एकच ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो जर तुम्हाला कुठेतरी म्हणजे असं 5 वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असेल ना तर तुमच्यासाठी एक बेटर ऑप्शन आहे की पंचरत्न मंदिर, ज्या ठिकाणी तुम्हाला 5ही देवांचं दर्शन एकच ठिकाणी भेटेल. तर जर तुम्ही कधी कर्जतमध्ये आल तर मी कॅप्शनमध्ये किंवा आपल्या बायोमध्ये पूर्ण ॲड्रेस टाकेन की मंदिर कोणत्या ठिकाणी काय. जेवढे मी आता आपल्या ब्लॉगमध्ये दाखवलेत ते संपूर्ण मंदिर आपल्या कॅप्शनमध्ये किंवा आपल्या बायोमध्ये टाकून जाईल. तर चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नवीन जर कोणी चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि नाद गिरगिरा कमेंट करा मित्रांनो. भावाची वडापाव खायची इच्छा होती. आता त्यांच्याकडे पैसे नव्हते. माझ्याकडे जाम पैसे होते. मग काय बोलत चल जाऊ दे, बिचाऱ्यांची इच्छा आहे तर खायला घातला वडापाव. इकडे समोसा पण घातलेला पण तो काय दाखवला नाही भावांना व्हिडिओत. पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन.